हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा थर्ड लेसन सर्कलमधील प्रॅक्टिस सेट 3.5 मधील क्वेश्चन नंबर 1 पाहणार आहोत. हा क्वेश्चन काय दिला आहे? इन फिगर रे पी क्यू टचेस द सर्कल ॲट पॉईंट क्यू. आता इथे आपल्याला सर्कलची फिगर दिलेली आहे. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? रे पी क्यू टचेस द सर्कल ॲट पॉईंट क्यू. हा जो रे पी क्यू आहे हा सर्कलला काय झालेला आहे? पॉईंट क्यूमध्ये काय झालेला आहे? टच झालेला आहे. म्हणजेच हा काय असणार आहे? सर्कलचा टँजंट असणार आहे, कारण टँजंट काय करतो? सर्कलला एका पॉईंटमध्ये टच करतो. त्यानंतर पी क्यू इज इक्वल्स टू 12. हा जो पी क्यू सेगमेंट आहे याची लेंथ दिलेली आहे आपल्याला 12. पी आर इज इक्वल्स टू 8. हा जो सेग पी आर आहे याची लेंथ दिलेली आहे आपल्याला 8. फाइंड पी एस म्हणजे या पी पासून हे एस पर्यंत जो सेगमेंट आहे याची लेंथ आपल्याला फाइंड करायची आहे. आणि आर एस या सेगमेंटची लेंथ आपल्याला फाइंड करायची आहे. आता या फिगरमध्ये पहा, पी क्यू हा जो रे आहे हा काय आहे? सर्कलचा टँजंट आहे, कारण हा सर्कलला काय करतो? एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतो. त्यानंतर हा जो रे पी एस आहे हा काय करतो? सर्कलला 2 पॉईंट्समध्ये काय करतो? टच करतो. म्हणजेच हा काय आहे? सर्कलचा सेकंड आहे. म्हणजे आपण इथे टँजंट सेकंड सेगमेंट थिरम यूज करू शकतो. आपला टँजंट सेकंड सेगमेंट थिरम काय आहे? पी क्यू स्क्वेअर इज इक्वल्स टू पी आर इंटू पी एस. हा थिरम काय करू शकतो आपण इथे यूज करून हे एक्झाम्पल सॉल्व करू शकतो. पहा, सॉल्व करू आपण एक्झाम्पल. प्रथम आपण गिवन लिहून घेऊ. गिवन आता आपल्याला काय काय दिलेलं आहे पहा. पी क्यूची लेंथ दिलेली आहे, पी क्यू इज इक्वल्स टू 12. पी आरची लेंथ दिलेली आहे, पी आर इज इक्वल्स टू 8. आता आपल्याला फाइंड काय करायचं आहे ते लिहून घेऊ. टू फाइंड काय करायचं आहे आपल्याला? पी एस आणि आर एसची लेंथ. पी एस अँड आर एस आपल्याला फाइंड करायचं आहे. आता सोल्युशन लिहू आपण. In figure, ray PQ is a tangent and PS is the secant of the circle. लिहून घेऊ आपण. In figure, ray PQ is a tangent and PS is the secant of the circle. आता आपण टँजंट सेकंड सेगमेंट थिरम लिहून घेऊ. पी क्यू स्क्वेअर इज इक्वल्स टू काय येईल पहा फिगरमध्ये? पी क्यू स्क्वेअर इज इक्वल्स टू पी आर इंटू पी एस. येथे लक्षात ठेवायचं आहे, पी पासून स्टार्ट करायचं पी आर, पुन्हा पी पासून स्टार्ट करायचं पी एस. पी आर इंटू पी एस. पी क्यू स्क्वेअर इज इक्वल्स टू पी आर इंटू पी एस. रिझन काय येईल? बाय टँजंट सेकंड सेगमेंट थिरम. आता पी क्यूची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. पी क्यू किती आहे पहा? 12. म्हणजे इथे काय येईल? पी क्यूचा स्क्वेअर आहे तिथे 12चा स्क्वेअर इज इक्वल्स टू पी आर. पी आरची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, किती आहे? 8. पी आरची व्हॅल्यू 8 इंटू पी एस आपल्याला फाइंड करायचं आहे. 12चा स्क्वेअर किती येईल? 144 इज इक्वल्स टू 8 इंटू पी एस. आता हे 8 आपण या साईडला घेऊ. येथे मल्टिप्लिकेशन आहे, या बाजूला आल्यानंतर डिवाइड होईल. 144 डिवाइड 8 इज इक्वल्स टू पी एस. भाग घालू आपण. 8 1 जार 8, 8 1 जार 8, 14मधून 8 गेले 6, 64 झालं. 8 8 जार 64. देअरफॉर पी एस इज इक्वल्स टू 18. पी एसची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला? 18 मिळाली. याला देऊ आपण नंबर 1. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे पहा. पी एसची व्हॅल्यू आपल्याला मिळाली, आपल्याला आर एस फाइंड करायचं आहे. तर आर एस कसं फाइंड करता येईल? आपल्याला पी एसची व्हॅल्यू किती मिळाली? 18. पी आर किती आहे? 8. म्हणजेच जर आपण काय केलं, या पी एसमधून पी आर मायनस केलं तर आपल्याला एस आरची व्हॅल्यू मिळेल. आता हे कसं लिहिणार आपण? पी आर प्लस आर एस इज इक्वल्स टू पी एस. कारण हे तिन्ही पॉईंट्स काय आहेत? एकाच लाईनमध्ये आहेत, कोलिनियर आहेत. हे तिन्ही पॉईंट्स कोलिनियर आहेत. त्यामुळे आपण लिहू पी आर प्लस आर एस इज इक्वल्स टू पी एस. पी आर प्लस आर एस
इज इक्वल्स टू पी एस. पी आर किती मिळालं आपल्याला, पी आरची व्हॅल्यू दिलेली आहे 8. आर एसची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे, म्हणजे इथे काय येईल आर एस इज इक्वल्स टू पी एस. पी एसची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 18. आता हे 8 आपण या बाजूला घेऊ. येथे साईन काय याचं प्लस आहे, काय नाही म्हणजे साईन प्लस आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल. आर एस इज इक्वल्स टू 18 मायनस 8. देअरफॉर आर एस इज इक्वल्स टू 18 मायनस 8 किती येईल 10. म्हणजेच आपल्याला आर एसची व्हॅल्यू किती मिळाली 10. याला देऊ आपण नंबर 2. आन्सर लिहू आपण खाली. पी एस इज इक्वल्स टू 18 अँड आर एस इज इक्वल्स टू 10. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.